शिभुवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे गिरिजाने बॅग भरलेली असते. पण मोनूला मात्र जायचं नसतं. तो म्हणत असतो, "अगं ताईडे, आपण कुठे जाणार आहोत? मला सांग बरं तू. हे बघ, मला असं वाटतंय की आपण कुठेही जायला नको." आणि तेव्हा गिरिजाचं मंगळसूत्र तिच्या बॅगेत अडकतं आणि तिला लग्नाचा तो क्षण आठवत असतो. कारण असं वाटत असतं की नाही, हे घर सोडून जाऊ नये. मोनू म्हणत असतो, "बघ ताईडे, मंगळसूत्रसुद्धा तुझं तुझ्या बॅगेत अडकतंय. मग काय करायचं? आपण नको का गं हे घर सोडून जायला? आपण कुठे जाणार आहोत? कमीत कमी दाजीसनी तरी आपण हे सगळं काही सांगून टाकूया ना, की आपण घर सोडून जातोय म्हणून." तेवढ्यातच रुद्र त्यांना दिसत असतो आणि रुद्र दिसल्याबरोबर मोनू म्हणत असतो, "बघ दाजी पण आहेत, मी सांगू का?" "नाही हां मोनू, अजिबात नाही. शांत बस. गुपचूप चल इथून." आता रुद्र पाठमोरा उभा असतो आणि तेव्हा गिरिजा आणि त्याचबरोबर मोनू हे अलगदच खाली येतात. आता रुद्रला समोर पाहिल्यानंतर गिरिजा मोनूला बाजूला घेते आणि तिथेच लपून बसत असते. कारण मोनू मात्र दाजी म्हणणार असतो. आता ते दोघेजण लपून बसल्यानंतर रुद्र पाठी वळून पाहतो आणि त्याला असं वाटत असतं, की मला आत्ता असं का वाटले, की इथे गिरिजा होत्या म्हणून. मला असं आत्ता का वाटलं, की गिरिजांना मी इथे पाहिले, त्यांचा भास झाला का मला? नाही, नाही, त्यांच्या त्या खोलीमध्ये असतील, असं रुद्र म्हणत असतो. पाणी पितो आणि लगेचच खोलीकडे जात असतो. कारण मोनू आणि गिरिजा झोपल्या की नाही हे त्याला पाहायचं असतं म्हणून. आता गिरिजा तिथेच किचनच्या बाजूला अगदीच लपून बसलेली असते. कसलाही आवाज न काढता ती तिथे लपून बसते आणि जेव्हाच रुद्र वर जायला निघतो, तेव्हा मात्र गिरिजा मोनूला घेते आणि तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असते. पुन्हा रुद्र पाठी वळून पाहतो. त्याला पुन्हा एकदा वाटत असतं, की नाही, इथे सुद्धा गिरिजा कुठेतरी होत्या. मला असं का वाटतंय, की गिरिजा इथेच कुठेतरी होत्या म्हणून. पण नाही. पुन्हा हे दोघेजण बाहेर निघतात. तर आता रुद्र मात्र खोलीमध्ये जाऊन पोहोचतो आणि खोलीमध्ये जाऊन पोहोचल्यानंतर आपण पाहतो, की इकडे खोलीचा दरवाजा उघडाच असतो. आतमध्ये जाऊन पाहतो तर मोनू आणि गिरिजा दोघेसुद्धा खोलीमध्ये नसतात आणि तेव्हा रुद्रला खूपच मोठा प्रश्न पडतो, की नेमकं काय झालं आहे? हे दोघेजणसुद्धा कुठे गेलेले आहेत? हे दोघेजणसुद्धा आत्ता इथे खोलीमध्ये नाही आहेत. काय झालं असेल? रुद्र असा विचार करतो आणि मोनू गिरिजा म्हणून हाका मारत असतो. पण त्याला कोणीच खोलीमध्ये दिसत नाही. त्यामुळे लागलीच पावलाने परत येतो आणि जिन्यातून खाली उतरत असतो. हॉलमध्ये सुद्धा सगळीकडे शोधतो, किचनमध्ये शोधतो, पण त्याला कोणी कुठेच दिसत नाही. मग विचार करायला लागतो, काय झालं असेल? नेमके हे दोघंजणं कुठे गेले असतील? मला आत्ता मगाशी सुद्धा इथे हॉलमध्ये कसला तरी भास होत होता, की ते दोघेजणे खाली आले असतील का म्हणून. पण नाही, आता तर ते कुठेच नाही आहेत. म्हणून सगळीकडे शोधल्यानंतर कुठेच न दिसल्यामुळे तो आईसाहेब, दादासाहेब, आत्या ह्या सगळ्यांना आवाज देतो आणि म्हणत असतो, "तुम्ही गिरिजा आणि त्याचसोबत मोनूला इथे कुठे पाहिलं आहे का?" "म्हणजे नाही समजला मला." "हो, म्हणजे ते दोघेजणसुद्धा त्यांच्या खोलीमध्ये नाही आहेत ना, म्हणून विचारलं की तुम्ही त्यांना कुठे पाहिलं आहे का?" "अरे, खोलीमध्ये नाही आहेत? असे कसे नाही आहेत खोलीमध्ये? आत्ता तर सगळं काही आटोपल्यानंतर ती खोलीमध्येच गेली होती." त्यावर लगेच आता नागेश्वर येतो आणि नागेश्वर आल्यानंतर तो म्हणत असतो, "काय चाललंय? कसला गोंधळ चाललाय? अरे, तुम्ही लोकं रात्रीसुद्धा झोपून देणार आहात की नाही तेच काही कळत नाहीये." असा सुद्धा इथे आता तो विचार करत असतो. तेवढ्यातच आता रुद्र म्हणत असतो, "अहो आबासाहेब, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की गिरिजाच्या आहेत ना त्या खोलीमध्ये नाही आहेत." "काय? खोलीमध्ये नाही आहेत? म्हणजे नेमकी कुठे गेली असेल?" त्यावर लगेच आता इकडे सावी म्हणत असते, "मी तुम्हाला तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही त्या पोरीवरती विश्वास ठेवताय म्हणून. आहा, विश्वास ठेवूच नका. ती फक्त आणि फक्त तिच्या वडिलांच्या तब्येतीसाठी इथे रुद्रसोबत लग्न करून आली होती. मग आता तिचे वडीलच ह्या जगामध्ये नाही आहेत, तर मग ती कशाला ह्या घरामध्ये राहील?" त्यातच रुद्रला गिरिजा बोललेलं ते सगळं काही आठवत असतं आणि ते सगळं काही आठवल्यानंतर आता मात्र रुद्रला खूप मोठा टेन्शन येत असतं. इकडे तो वासंतीला म्हणत असतो, "आईसाहेब, तुम्ही शोधलं का गिरिजा कुठे आहेत का? तर तुम्हाला काही माहिती का?" तेव्हा वासंती म्हणत असते, "नाही रे रुद्र, मी आत्ता सगळीकडे शोधून आले, पण आता मात्र मला ती कुठेच दिसली नाहीये." "रुद्र, मी काय म्हणते ऐक ना, तू हातावर हात धरून असं बसू नकोस बरं. जा बरं पटकन आणि तिला कुठे सापडती का शोधून ये बरं." असं सुद्धा आता इकडे वासंती सांगत असते. तर आता लगेचच रुद्र तिला शोधण्यासाठी बाहेर पडतो. इकडे दुसऱ्या बाजूला नागेश्वर लगेच खोलीमध्ये जातो आणि नागेश्वर खोलीमध्ये गेल्यानंतर त्यांनी सुभानरावाला कॉल केलेला असतो. दुसऱ्या बाजूला गिरिजा आडवाटाने धावत असते. आता नागेश्वर सुभानरावाला म्हणत असतो, "मी काय म्हणतोय सुभानराव, जरा लक्षात घ्या
घ्या. ती पोरगी गिरिजा आणि त्याचबरोबर तिचा भाऊ हे दोघेजणसुद्धा घरातून बाहेर पडले आहेत. घरातून त्यांनी पळ काढली आहे. मग आता जर त्यांनी घरातून पळ काढली आहे तर अडमार्गीच गेले असतील. आमच्यापासून वाचण्यासाठी ते घरातून निघून गेले आहेत. मग मी काय सांगतोय ती गोष्ट एकदा नीट लक्षात घ्या. काही जरी झालं ना तरीसुद्धा त्यांचा लवलेशही कुठे दिसता कामा नये. आडमार्गीच गेले असतील. मग आपली सगळी लोक कामाला लावा आणि सगळी लोक कामाला लावली की मग त्यांना खतम करून टाका, त्यांचा अंत करून टाका. काही जरी झालं तरीसुद्धा ती बहीण भाऊ अजिबात वाचले नाही पाहिजे असं सुद्धा आता इकडे ते सांगत असतात. आता हे सगळं काही सांगितल्यानंतर सुभानराव सगळं काही ऐकून घेतो. तर नागेश्वर म्हणत असतात, हे बघा काही जरी झालं ना तरीसुद्धा ते अजिबात वाचले नाही पाहिजे आणि त्यांचा इथे खून करून टाका. तसंही काय आहे ना, त्यांना आमच्याशी पंगा घेण्याची खूपच जास्त पडलेली आहे. त्यामुळेच मी म्हणतोय की आत्ताच्या आत्ता त्यांना खतम करून टाका असं ते सुभानरावला सांगतात. आता नागेश्वर म्हणत असतो, तसंही बिबट्याचं प्रमाण या गावामध्ये खूपच जास्त झालेलं आहे आणि नंतर सांगता येईल की घेतलं असेल बिबट्याने खाऊन वगैरे. आणि सुभानराव एक पुरावासुद्धा मागे सोडायचा नाही, समजलं. विदाऊट पुराव्याशिवायच इथे त्यांचा अंत करायचा आहे. त्यांचा खून करून टाका. जसं बापाला आपण मारून टाकलं ना तसंच ह्या बहीण भावाला सुद्धा मारून टाका असं नागेश्वर बोलत असतो. आणि ह्या नागेश्वरशी पंगा घेण्याची एवढी हिंमत झालेली आहे. ह्या नागेश्वरशी पंगा कसा आणि कशामुळे कोण घेईल हेच मला बघायचं होतं असं सुद्धा तो बोलत असतो आणि अगदीच खुनशी हसायला लागलेला असतो. गिरिजा गिरिजा गिरिजा, आता तुमचा शेवट होणार गिरिजा. तुम्ही ह्या नागेश्वरला नडला होतात गिरिजा गिरिजा गिरिजा. आता बघा तुमचं काय होतंय ते असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आडवाटी निघालेली असते. रात्रीचा अंधार असतो, जंगल असतं आणि पावलं चाटाकत असते. मोनूला मात्र चालवणं कठीण जात असतं. मोनू म्हणत असतो, अगं तायडे कुठे जातोय ते तरी सांग ना, आपण हे गाव सोडून का जातोय तायडे. त्यावर ती म्हणत असते, हे बघ मोनू, आत्ता आपल्याला स्वतःचा जीव वाचवायचा असेल ना तर आपल्याला ह्या गावामध्ये राहून नाही चालणार आहे. आपल्याला काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या गावातून दुसरीकडे कुठेतरी जावं लागेल. अगं तायडे ते सगळं काही खरं आहे, पण मला एक गोष्ट सांग, आपण कुठे जाणार आहोत नेमकं, कुठे आणि कसं जाणार आहोत. तर इकडे रुद्र आता गावामध्ये बाहेर घरातून बाहेर गावामध्ये पडलेला असतो आणि सगळीकडे गिरिजाला शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो. गिरिजाला शोधत शोधत तिच्या घरापर्यंत जाऊन पोहोचतो. तिथे जाऊन पोहोचल्यानंतर त्या घराला कुलूप असतं आणि तिथे सुद्धा आता गिरिजा आणि त्याचबरोबर मोनू ह्या दोघांचा सुद्धा पत्ता तिथे नसतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला गिरिजा बरंच अंतर चालत चालत निघालेली असते. तेवढ्यातच नागेश्वरनी पाठवलेले ते चारही गुंड गिरिजाच्या आजूबाजूला येतात आणि गिरिजा पुन्हा एकदा खूपच जास्त घाबरलेली असते. आता गुंड म्हणत असतात, बघा बघा हीच आहे का रे ती नागेश्वर घोरपड्यांची सून, हीच आहे का, चला चला पकडा हिला पकडा. त्यावर मोनू म्हणत असतो, तायडे हे कोण आहेत, आता आपण कसं वाचायचं. तेवढ्यातच गिरिजा हातातली बॅग खाली ठेवते आणि त्या माणसांसमोर हात जोडून उभी राहते आणि म्हणत असते, प्लीज प्लीज मारू नका ना आम्हाला. हे बघा आम्ही काही नाही केलेलं. हे बघा प्लीज तुमच्या मी पाया पडते. हे बघा माझ्या भावाला सोडा, त्याने काही नाही केलेलं. ओ प्लीज आम्हाला जाऊ द्या ना इथून. अरे रे रे कसं जाऊ द्यायचं, तुम्हाला तर इथे जीवे मारण्याची आम्हाला सुपारी भेटलेली आहे. मग आता तुम्हाला कसं आम्ही जाऊ देणार. नाही नाही नाही, आम्ही तुम्हाला तर जाऊ देणारच नाही. तुम्ही तर नागेश्वर घोरपडीची सून आहे ना, मग आता बघाच तुमचा कसा काटा काढतोय तर. असं म्हणूनच ते गुंड आता खुनशी हसत असतात. ते चौघजण गुंड असतात पण गिरिजा मात्र एकटीच असते. गिरिजा आता खाली बसलेली असते आणि खाली बसून खूपच हुशारीने खाली असलेली लाल माती हातामध्ये घेते आणि इकडे त्या गुंडांच्या तोंडावरती फेकून तिथून पळ काढत असते. दुसऱ्या बाजूला वासंती देवीसमोर हात जोडून उभी असते आणि म्हणत असते, देवी आई. गिरिजाच्या पावलांनी कुठेतरी असं वाटत होतं की या घरामध्ये काहीतरी बदल घडेल, काहीतरी सुख समाधान आणि आनंद येईल. प्लीज देवी आई असं करू नकोस ग. गिरिजाला पुन्हा या घरामध्ये घेऊन ये आणि गिरिजाला सुखी असू दे. काही जरी झालं तरीसुद्धा गिरिजा जिथे कुठे असेल तिचं रक्षण कर देवी आई, रक्षण कर आणि माझ्या सुनेला पुन्हा सुखरूप या घरामध्ये घेऊन ये. असं वासंती देवीसमोरच हात जोडून नमस्कार करत असते आणि प्रार्थनासुद्धा करत असते जेणेकरून गिरिजा वाचावी म्हणून. आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे मोनू चालत असतानाच त्याचा पाय निसटतो आणि त्याचा पाय निसटल्यानंतर त्याला पायाला लागलेलं असतं आणि तेव्हा इथे देवीच्या समोरच हे सगळं काही घडतं. आता गिरिजा म्हणत असते, मोनू काय झालं बाळा, तो ठीक तर आहेस ना.
हो गं तायडे, मी ठीक आहे. पण माझ्या पायाला खूप लागले, मला दुखते, मला चालता येत नाही गं. मी आता इथून पुढे नाही चालू शकत गं तायडे, काय करायचं कळत नाही गं. तेवढ्यातच काही गुंड तिथे चाललेले असतात आणि ते म्हणत असतात, बघितलं, मी म्हटलं होतं ना, आपल्याला हे दुसरे तिसरीकडे कुठेही नाही तर इथे देवीच्या मंदिरामध्ये सापडेल, असं आता इकडे ती गुंड म्हणत असतात. आणि तेव्हा पुन्हा एकदा गिरिजा आणि त्याचबरोबर मोनू ह्या दोघांना सुद्धा त्या गुंडांनी इथे आता घेरलेलं असतं. तथा इथे गिरिजा देवीसमोर हात जोडत असते आणि प्रार्थना करत असते. काही जरी झालं तरी सुद्धा देवी आई आम्हाला वाचव गं, देवी आई आम्हाला वाचव. तेवढ्यातच ती गुंड आलेली असतात आणि ती म्हणत असतात, आता आमच्या तावडीतून हिला कोण वाचवणार आहे? शक्य तरी आहे का आमच्या तावडीतून हिला वाचवणं? अजिबात शक्य नाही आहे. आता बघतो तुला कोण वाचवायला येते तर तेवढ्यातच समोरून एक स्त्री आलेली असते आणि त्या स्त्रीकडे एक औक्षणाचं ताट असतं, आरतीचं ताट असतं आणि गिरिजाचं लक्ष त्यांच्याकडे जातं. देवीचा चमत्कारच म्हणायचं. इथे गिरिजाला आधार देण्यासाठी, सावरण्यासाठी इथे साक्षात माई आलेल्या असतात आणि गिरिजा त्यांच्याकडे पाहते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर गिरिजा पाहतच राहते, कारण देवीनेच मला कोणाला तरी मदतीसाठी, वाचवण्यासाठी बहुतेक पाठवलेलं असावं, असं इथे गिरिजाला वाटत असतं. तेव्हा गिरिजा मात्र ह्यांना पाहिल्यानंतर धावतच आता त्यांच्याकडे निघालेली असते, जेणेकरून मी ह्यांच्याकडे जाते आणि ह्यांच्याकडे जाऊन मला नक्कीच काहीतरी मदत मिळेल असा विचार गिरिजा करत असते. तर आता गिरिजा जाते आणि म्हणत असते, मावशी मावशी प्लीज मला वाचवा हो मावशी, माझी मदत करा मावशी. बघा ना, ती जी काही गुंड आहेत ना, ती आम्हाला दोघांना सुद्धा मारायला आलेली आहेत मावशी. प्लीज आम्हाला वाचवा ना, आमची मदत करा ना मावशी. असं आता इथे गिरिजा म्हणत असते आणि त्या मावशीची हात धरत असते आणि हात धरून त्यांच्याकडे मदत मागत असते. तेवढ्यातच आपण पाहतो की आता इकडे माईंनी तिच्या डोक्यावरती हात ठेवलेला असतो. जसाच माईंचा हात आता तिच्या डोक्यावरती पडतो, तेव्हा मात्र गिरिजाच्या अंगामध्ये एक शक्तीच संचारली असते, कारण गिरिजाला खूप जास्त ताकद मिळालेली असते. फक्त तो एक आधाराचा हात तिच्या डोक्यावरती ठेवला गेलेला असतो. हात ठेवल्यानंतर तिला हळदी कुंकू लावण्यात येतं आणि त्याचबरोबर तिला आरतीसुद्धा माई इथे देत असतात. आता माई म्हणत असतात, आत्ता ह्या वेळेला मी तुझं रक्षण करेल, आत्ता ह्या वेळेला मी तुला वाचवेल सुद्धा, पण प्रत्येक वेळी मी इथे तुला वाचवायला येणार नाही आहे, प्रत्येक वेळी मी तुझं रक्षण करायला येऊ शकत नाही आहे. त्यामुळे इथे तुला स्वतःच तुझं रक्षण करायचं आहे. तू खंबीर आहेस तुझ्या भावाला वाचवायला, तू खंबीर आहेस स्वतःचं रक्षण करायला, समजलं? मग तू जर अशी खंबीर आहेस तर मग तू माझ्याकडे का आणि कशासाठी मदत मागतेस? मावशी काय करू हो, मला कळत नाही. त्या नागेश्वर घोरपडेने इथे माझ्या बापाला सुद्धा मारलंय आणि आता आमच्या दोघांच्या जीवावर उठलाय. असं वाटतंय की इथे तो आता मला आणि माझ्या भावाला सुद्धा मारून टाकेल. अगं पोरी, वेडी आहेस तू, तो तुझ्या पाठीमागे लागलाय, मग तू अशी पळून किती दिवस पळणार आहेस? अगं तुझं घर दार ते सगळं सोडून तू अशी किती दिवस पळणार आहेस? हे बघ, तू अशी पळू नकोस. काही जरी झालं तरी तू सुद्धा, तो तुझा हक्क आहे आणि तो तुझा हक्क तू सोडू नकोस. त्या नागेश्वरला घाबरून तू असं घरदार सोडून कुठेही जाणार नाही आहेस. लढ, त्यांच्याशी सामना कर. त्यांच्याशी सामना केल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल पोरी, असं आता ती इथे बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र रुद्रने पूर्ण गाव पालथं घातलेलं असतं. कुठेही त्याला आत्तापर्यंत गिरिजा सापडलेली नसते आणि कुठेही आतापर्यंत गिरिजा न सापडल्यामुळे आपण पाहतो की इकडे आता जो काही रुद्र आहे तो इथे देवीसमोर हात जोडून उभा असतो आणि देवीसमोर हात जोडून उभा असताना तो इकडे देवीला म्हणत असतो, हे देवी आई, गिरिजा कुठे आहेत? जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असू दे. ते त्यांच्या घरीसुद्धा गेलेल्या नाही आहेत. मला आता खूप जास्त त्यांची काळजी वाटायला लागलेली आहे देवी आई. काही जरी झालं ना तरीसुद्धा गिरिजांना ठीक ठेव, सुखरूप ठेव, असं सुद्धा आता इथे रुद्र बोलत असतो. तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जे काही गुंड आहेत त्यांनी मोनूला पकडलेलं असतं आणि मोनूला पकडल्यानंतर इथे आता गिरिजा अरडाओरडा करत असते. तर लगेचच माई म्हणत असतात, काय चाललंय काय तुझं? अगं तो तुझा भाऊ आहे ना, मग तो तुझा भाऊ आहे तर मग
तू त्याचा सामना करणार नाही आहेस का? तू तुझ्या भावाला वाचवणार नाही आहेस का?" असं म्हटल्यानंतर लगेचच आता गिरिजा धावत जाते. गिरिजा धावत गेल्याबरोबर आता लगेचच ती लोकं गिरिजाला धक्का देतात. गिरिजाला धक्का दिल्यानंतर गिरिजा चांगलीच मंदिराच्या एका घंटीवर आपटते आणि त्या घंटीवर आपटल्यानंतर तिच्या डोक्याला थोडंसं लागलेलं असतं. आता आपटल्यानंतर जेव्हा डोक्याला लागतं तेव्हा मात्र गिरिजा विचार करत असते, "नाही, नाही, मला काहीतरी करून वाचवावंच लागेल माझ्या मोनूला." असं म्हणून आता लगेचच ती पुन्हा माईसमोर येते आणि माईसमोर आल्यानंतर ती म्हणत असते, "काय करू? बघा ना, माझ्या मोनूला कसं वाचू मी? काय करू मला कळत नाही." तर इकडे मोनू गयावया करत असतो आणि म्हणत असतो, "तायडे, तायडे वाचव गं तायडे, तायडे वाचव गं. तायडे मला त्रास होतोय तायडे, माझा गळा दुखतोय गं तायडे." असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तेवढ्यातच माई मात्र आता तिची कानउघडणी करतात आणि म्हणतात, "हो प्लीज असं काय करताय? प्लीज मला मदत करा ना हो, असं करू नका हो, प्लीज असं करू नका. कोणीतरी या हो, मला मदत करा हो, एकटी मी काय करणार आहे, नका असं करू." असं म्हणूनच ती आता मदत मागत असते. तेवढ्यातच माई म्हणत असते, "अगं असं काय करतेस? तुझा भाऊ आहे ना व तो, मग तुझा भाऊ असल्या कारणाने इथे तू दुसऱ्यांकडे का मदत मागतेस? तुलाच त्याची मदत करावी लागेल, तुलाच त्याला सुखरूप सोडावं लागेल. मग इथे दुसरे तुझी का आणि कशामुळे मदत करतील? मुळे हा लढा तुझा आहे आणि तो तुलाच लढावा लागेल." जेव्हा दानवानी पृथ्वीवर उच्छाद मांडला होता तेव्हा देवी आई साक्षात इथे धर्तीवर अवतरली होती. तिने हातामध्ये तलवार घेतली, त्रिशूल घेतला आणि त्या सगळ्यांच्या माना छाटल्या. मला सांग, मग तेव्हा त्यांच्या मदतीला कोण आलं होतं? कोणीच नव्हतं आलं. श्रीकृष्णाने कंसाला त्याच्या घरात घुसून मारलं, तेव्हा कोण आलं होतं त्याच्या मदतीला? कोणीही आलं नव्हतं गिरिजा. तेव्हा ही एकटीची लढाई आहे तुझी. तुझ्यातली ताकद ओळख आणि तुझ्यातली ताकद ओळखल्यानंतर ती भीती घालून टाकव. तुझी भीती त्यांची कमजोरी आहे. मग मला एक गोष्ट सांग, तू जर तुझी भीती नाहीशी केलीस तर त्यांचा नायनाट तू करू शकतेस. सामना कर त्यांचा. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे संकटापुढे हात केल्यानंतर असं गळून जायचं नसतं, थकून जायचं नसतं. संकटाचा सामना करायचा असतो. संकटाशी 2 हात नाही तर 4 हात करायचे असतात. अशा पद्धतीने माईने आता गिरिजाचा ब्रेन वॉश केलेला असतो आणि तिला आधार दिलेला असतो. "हे बघ, किती जरी झालं तरी सुद्धा तुझ्या मनामध्ये असलेली ही भीती तू काढून टाक. एकदा का तू तुझी भीती काढून टाकलीस की सगळं काही नीट होणार आहे, समजलं तुला?" आता मात्र माईंचे हे शब्द गिरिजाच्या कानामध्ये घुमायला लागलेले असतात. गिरिजाला ताकद मिळालेली असते. भीती कुठची कुठं नाहीशी झालेली असते आणि त्या गुंडांशी 2 हात नाही तर 4 हात करण्यासाठी गिरिजा सज्ज झालेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. खूपच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तेवढाच तो धमाकेदार भाग असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता माई गिरिजाला म्हणत असतात, "पोरी, तुझी रक्षण करती तूच आहेस, तूच. तूच तुझं रक्षण करू शकतेस आणि तूच त्या गुंडांशी 4 हात करू शकतेस. दाव तुझ्या मनगटातलं बळ आणि ह्या आलेल्या संकटाशी 2 नाही तर 4 हात कर आणि त्या गुंडांचा सामना कर. त्या शत्रूला पाणी पाजून तू त्या गुंडांचा नायनाट कर आणि सांग साऱ्या जगाला ओरडून की तूच खरी नशीबवान आहेस म्हणून." आता गिरिजामध्ये एक नवी शक्ती संचारलेली असते आणि ती नवी शक्ती संचारल्यानंतर आपण पाहतो की गिरिजा आता लगेचच त्या देवीची असलेली घंटा हातामध्ये तोडून घेते आणि गिरिजाची लगेचच आता इकडे एक रौद्रावतार, त्याचबरोबर रणरागिणी झालेली गिरिजा मात्र घंटी हातामध्ये घेऊन तिथे असलेल्या त्या सगळ्या गुंडांना मार मारत असते. एवढी मारते, एवढी धुलाई करते प्रेक्षकांनो की काही विचारूच नका. त्या गुंडांना अक्षरशः सळो की पळो करून ह्या गिरिजाने सोडलेले असते. ते गुंड तर अक्षरशः धुळीस मिळालेले असतात. मोनूला तर त्यांनी कधीच केव्हाच सोडून दिलेलं असतं. हे सगळं काही इथे गिरिजा करत असताना आपण पाहतो की आता माई तिच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या असतात. खूपच मोठं इथे सॉन्ग असतं दुर्गट भारीचं आणि गिरिजा ह्या गुंडांना मार मारत असते. तर आता प्रेक्षकांनो, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला नागेश्वर म्हणत असतो, "आपण काय त्या गिरिजांना या घरामध्ये बांधून ठेवलं होतं का? आपण त्यांच्यावर कोणती जबरदस्ती वगैरे काही केली होती का? नव्हती केली. त्यांना जर ह्या घरामध्ये राहायचं नव्हतं तर
त्या हे घर सोडून निघून गेल्या. आता निघून गेल्या तुमच्या आयुष्यातून. आता ह्या घरची लक्ष्मी बनून त्यांना राहायचं नव्हतं. मग त्यात आपण काय करणार? आपण त्यांच्यावर जबरदस्ती तर नाही करू शकत ना. असं नागेश्वर आता इकडे गिरिजाबद्दल रुद्रला बोलत असतो. वासंतीचा चेहरा पडलेला असतो, कारण वासंतीला तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि ती अशी घर सोडून निघून गेली असं तिला वाटत असतं. ते रुद्रसमोर नागेश्वर बोलत असतो, त्यांना ह्या घरची लक्ष्मी बनून राहायचं नव्हतं, त्यामुळे त्या घर सोडून गेल्यात. तेवढ्यातच दारावरती गिरिजा आलेली असते आणि गिरिजा आल्याबरोबर इकडे लगेचच ती म्हणत असते, नागेश्वर साहेब, एवढ्या सहजासहजी त्यांच्या आयुष्यामधून त्यांची ही लक्ष्मी निघून नाही जाणार. त्यांची लक्ष्मी इथेच आहे, परत आली. असं गिरिजा म्हटल्यानंतर आता नागेश्वर मात्र गिरिजाकडे पाहतच असतो. त्याला तर खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो की गिरिजा सुखरूप आणि त्याचबरोबर पुन्हा या घरामध्ये या अवतारात आणि या विश्वासाने आलेली आहे. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.